नेपाळमध्ये प्रवासी बस नदीत कोसळली आहे। नदीत बस कोसळून 14 भारतीयांचा मृत्यू झालाय। 17 जण जखमी झालेत अशी माहिती समोर येतेय। तानाहून जिल्ह्यातील मत्स्यारगडी या नदीमध्ये ही बस कोसळली आहे। अधिक माहिती घेऊयात, योगेश माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, काय अधिक माहिती या बातमी संदर्भात? प्रज्ञा, जी माहिती मिळते आपल्याला जी डिप्लोमेटरकडून उपलब्ध आहे ती अशी आहे की काठमांडूच्या पोखरणहून काठमांडूला जाणारी जी बस होती त्या बसला ह्या नदीमध्ये अपघात झालेला आहे। आणि ही बस जी होती ती उत्तर प्रदेश सरकारच्या पासिंगची होती किंवा तिथल्या आरटीओ पासिंगची होती। उत्तर प्रदेश सरकारकडून काठमांडूचे जे परराष्ट्र विभाग आहे त्याच्याबरोबर सतत चर्चा सुरू आहे आणि त्यात आतापर्यंत कोणी उत्तर भारतातले लोक आहेत का की हे सगळे प्रवासी होते आणि याचा उत्तर भारताशी काही संबंध आहे का, हे जी चाचपणी सुरू आहे। अद्याप आमचे लोक गेले होते असे सांगणारा किंवा अशी माहिती देणार आहे कुठल्याही लोकांनी उत्तर प्रदेश सरकार किंवा इतर राज्यातल्या कोणाशीही संपर्क केलेला नाहीये। परंतु जी माहिती मिळते ती अशी आहे की ही बस किंवा हे प्रवासी जे आहे ते पोखरा येथील माझिरा रिसॉर्ट जे आहे तिथून काठमांडूच्या दिशेनं जात असताना हा प्रवासी अपघात झालेला आहे। प्रज्ञा, नक्कीच योगेश, किती साधारण प्रवासी प्रवास करत होते, काही माहिती मिळू शकली आहे का? तर नेपाळ जे सरकार आहे त्याच्याकडून जी माहिती मिळते त्यानुसार ह्या बसमध्ये 40 प्रवासी होते आणि ते 40च्या 40 प्रवासी जेव्हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये होते। त्यात 14 लोकांचा मृत्यू झालाय आणि बाकीच्या लोक जे आहेत ते जखमी झाले, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात